आज आपण आलेलो आहे हडपसर अनेक्सच्या जॉयविले नावाच्या टाउनशिपमध्ये बाय शापूरजी पालुनजी. इंडिया वन ऑफ द बिगेस्ट डेव्हलपर म्हणू शकतो आणि ही टाउनशिप नियरेस्ट टू नियरेस्ट रेडी होण्यात आलेली आहे. 22 एकराचा हा क्लस्टर वाईज डेव्हलपमेंटबद्दल आपण बघतोय. हा जॉयविले क्लस्टर आहे, याच्या शेजारी सेलेस्टिया क्लस्टर आहे आणि याचा एक वाइल्डरनेस क्लस्टर आहे. तर आज आपण स्पेसिफिकली जॉयविले क्लस्टरचा कंप्लीट टूर करणार आहोत, ज्याच्या आपण पुढील लेवलवरतीच आहे. सांगण्यामागचं कारण हे की 22 एकरामध्ये 21 टावर आहेत आणि माझ्या मागे तुम्हाला जे दिसत आहेत 12 टावर ऑलरेडी रेडी आहे. 4 इन पोझिशनमध्ये आहेत आणि 4चं ज्याच्यामध्ये आत्ता आपल्याकडे इन्व्हेंटरी आहे ते 4 टावर पुढच्या 6 ते 12 महिन्यामध्ये तुम्हाला पोझिशनमध्ये मिळणार आहेत. तर ह्या पूर्ण टाउनशिप लेवल प्रोजेक्टचा आपण एक डिटेल आज रिव्ह्यू करणार आहोत. काय लोक राहत आहेत 12 टावरमध्ये, लोक कशी राहत आहेत, त्यांना काय गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, काय गोष्टी दिलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा आज आपण इथे तुम्हाला लाईव्ह टूर देणार आहोत. तर व्हिडिओ एकदम एंडपर्यंत बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लेट्स स्टार्ट द टूर ऑफ दिस पर्टिक्युलर जॉयविले हडपसर एनेक्स प्रोजेक्टचा रिव्ह्यू. तर आत्ता आपण आलो आहे ॲक्च्युअल प्रोजेक्टमध्ये, जिथे आपल्याला पोडियम लेवलवरती सगळे अम्युनिटी दिसतात. त्याच्या आधी आपल्याकडं अवेलेबल काय आहे, आपल्याला घेण्यासाठी इथे काय आहे का नाही, त्या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करूया. तर इथे आपल्याकडं 2 BHK, 2.5 BHK, 3 BHK आणि 3 BHK डुप्लेक्स असे टोटल 4 कॉन्फिगरेशन मिळतात. जे की मला तुम्ही माझ्या मागे जे टावर दिसत आहेत, टावर 9, 10, 11, 12 या 4 टावरमध्ये तुम्हाला हे ऑप्शन्स मिळणार आहेत. बाकी सगळे टावर्स ऑलमोस्ट ऑक्युपाइड आहेत. आउट ऑफ 25 12 टावरचं पोझिशन दिलेलं आहे. 4 टावरचं पोझिशन येत्या काही काळामध्ये मिळणार आहे आणि त्या अजून पुढच्या 4 टावरचं पोझिशन तुम्हाला 8 ते 12 महिन्यामध्ये तुम्हाला पोझिशन मिळणार आहे. त्याच्या आधी बघून घेऊया की 12 टावरमधली लोकं कशी राहत आहेत आणि त्यांना काय काय गोष्टी सांगितलं गेलं होतं आणि काय काय गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. तर पहिल्यांदा बघतोय आपण की त्या टावरच्या मध्येही काही अम्युनिटीज पॅचेस जो पुढच्या 6-8 महिन्यामध्ये तोही रेडी होणार. अपार्ट फ्रॉम दॅट इथे काही अम्युनिटीज ऑलरेडी रेडी आहेत. जसं मी आत्ता जिथे थांबलेलो आहे, हा आपला एक वॉकिंग ट्रॅक आहे. ऑन माय राईट हँड साईड तुम्हाला दिसतं कंप्लीट टर्फ आहे, बॅडमिंटन टर्फ म्हणू शकता. ते तुम्ही इथे कुठे सोसायटीचे इव्हेंट इथं ऑर्गनाईज होतात. रिसेंटली तुम्ही व्हिडिओज वगैरे बघितले असणार आहे की होळी रंगपंचमीचे इथे सेलिब्रेशन झालेले, दिवाळीचे इथे सेलिब्रेशन झालेले. दोन्ही टावरमधलं तुम्हाला ॲक्च्युअल डिस्टन्स आहे की एक टावर तिथे आहे, दुसरा टावर इथे आहे. प्लस आजूबाजूला व्ह्यूज आहे, कारण ईस्ट साऊथ नॉर्थ तुम्हाला सगळं ऑलमोस्ट इथे ओपन मिळतं. ग्रीनरी चांगल्या प्रकारे मेंटेन्ड आहे. इथे हा एक स्पोर्ट्स फील्ड आहे. अजून त्या टावरच्या समोर पण जो बनतोय आता तिथे पण अम्युनिटीज आहेत आणि तो एकदम एंड होऊन जातो. म्हणजे हा पूर्ण क्लस्टरचा जो टोटल ऑलमोस्ट 22 एकराचा हा क्लस्टर बनून जातो. त्यानंतर ना आता आपण बघतोय की इथे आपल्याकडे 3 क्लब हाऊसेस म्हणू शकतो. हा मिनी क्लब 2 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल इंडोअर गेम्स आणि इंडोअर गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत अपार्ट फ्रॉम मेन क्लब हाऊस. त्याच्या साईडला तुम्हाला साईडवेजमध्ये सेटिंग कॉर्नर्स आहे, मध्ये छोटे छोटे लॉन्स बनवलेले आहेत. तो एक परफेक्ट म्हणू शकता की तुम्हाला दिसतंय की लोक राहत आहेत ॲक्च्युली. सो दिस इज वेल सेटल्ड लोकेशन आहे. तसं इथं आतमध्ये बघतोय इंडोअर गेम्स दिसत आहेत आतमध्ये. आणि ह्या साईडला दोन्ही साईडला बघताय तुम्हाला कंप्लीट ओपनिंग आहे. म्हणजे इकडे काइंड ऑफ अ रिझर्व काइंड ऑफ लँड आहे. इथे आपल्याला सगळ्या गोष्टी फिक्स प्रोजेक्ट विथ फिक्स व्ह्यू मिळते. दोन्ही टावरमध्ये चांगला गॅप आहे, चांगली युनिट कॉन्फिगरेशन आहेत. आणि आता आपण येते एका मेजर क्लस्टरवरती. हा क्लब 2 आहे, तिकडं अजून एक तुमचा क्लब 3 बनेल आणि हा समोर दिसतोय तो क्लब 1 आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक ग्रँड क्लब हाऊस आहे समोरच्या साईडला. त्याच्या आधी बघून घ्या, इथे परत एक स्पोर्ट्स फील्ड आहे छोटंसं लॉन साईडला. माझ्या समोर जे दिसतं तुम्हाला ते आहे एक छोटंसं किड्स प्ले एरिया. इथे अगेन सिटआउट आजूबाजूला बसण्यासाठी भरपूर जागा आहे आणि फिरण्यासाठीही तुम्हाला इथे भरपूर जागा मिळते. म्हणजे किड्स प्ले एरिया एकदा बघून घ्या. हा गार्डन आहे, समोर परत सिटआउट एरिया आहे. तर भरपूर गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. म्हणजे आत्ता आपण ऑलमोस्ट बघतोय, आत्ता आपण साधारणतः 300 मीटरचं वॉक केलेलं आहे, जे की एका सोसायटीमध्ये राहण्यासाठी चांगला वॉकिंग स्पेस आपण म्हणू शकतो. त्या व्यतिरिक्त व्ह्यू वाईज बघितलं तर इथेही चांगली ओपनिंग्ज आहे. आजूबाजूला काही रिझर्वड जागा आहेत आणि हा पूर्ण नो व्हेकल झोन. इथे एकही गाडी तुम्हाला दिसणार नाही. तर तुम्ही लहान मुलांना इथे इझिली सायकल देऊन सोडू शकता. कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला इथे बिलकुल होणार नाही. म्हणजे ह्या टावरमध्ये आणि ह्या टावरमध्ये तुम्हाला गॅप दिसेल. परत हा एक आपला मिनी क्लब 2 आहे, 1 आहे, तर 2 आपण बघितला. इथेही तुम्हाला इंडोअर काही गोष्टी मिळतील. आणि परत ह्या साईडवेजनी तुम्हाला परत चांगल्या प्रकारे सिट आउट कॉर्नर्स आणि सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे एक परफेक्ट बघतो आणि लोकही तुम्ही बघताय की आजूबाजूला चांगल्या प्रकारे वावरत आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. हे जे दिसतं आपल्याला हे क्लब 2च्या समोरच्या साईडला हा आपला एक स्केटिंग रिंक आहे, जिथे तुम्ही स्केटिंग शिकू शकता. युजली ही स्केटिंग रिंक बघायला मिळत नाही ड्यू टू सम मेनी रिझन्स. तिथे ओपन जिम आहे, तो कंप्लीट एक बघू शकते. आत्ता आपण जे कवर केलेलं आहे हे जे रेडी आहे, 12 टावरची लोक इथे वापर करत आहेत ह्या गोष्टींचा.
आणि आपण चालत चालतच कव्हर करतो आहे. दिस इज समथिंग की जे दिसतं आहे आपल्याला ते आपण तुम्हाला शोकेस करतो आहे. अपार्ट फ्रॉम देर इज नथिंग काइंड ऑफ मार्केटिंग केमिकॉल काय त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत. हा झाला स्केटिंग रिंग, जे आत्ता पण आपण बघितल्या सगळ्या गोष्टी आहेत. आता येतो मेन पॅचकडं, जो की आहे एक ओपन पार्टी लॉन म्हणू शकता. एक छोटं मस्त लॉन आहे जिथे तुम्हाला काही छोट्या एक 150-200 लोकांची पार्टी ऑर्गनाईज करता येईल. काही तुम्हाला फंक्शन्स घेता येईल, काही ट्युशन्स असतील, ओपन ट्युशन, कराटे वगैरे, यास काही कुठल्याही टाईपचं तुम्हाला इव्हेंट इथे इझिली ऑर्गनाईज करता येईल. म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांसाठी हा सगळा जो पार्ट आहे हा कम्प्लिटली म्हणू शकतो की ऑर्गनाईज रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे, जिथे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. आणि प्रत्येक गोष्ट मायन्यूटपणे प्रत्येक फॅमिलीला लागेल अशी दिलेली आहे. व्ह्यूबद्दल चांगलं थॉट प्रोसेस आहे आणि त्याबद्दल डेव्हलपरचे जे विजन आहेत व्ह्यूच्या रिगार्डिंग ते खूप चांगले आहेत. तिथे त्यांनी त्या प्रकारे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपण आलेलो आहे या पूर्ण क्लस्टरच्या सगळ्यात प्रीमियम भागामध्ये, जो आहे ग्रँड क्लब हाऊस. आता आपण बघितलं आपण मिनी क्लब 1-2, स्केटिंग रिंग, पार्टी लॉन्स, वेगवेगळ्या स्पोर्ट्स फील्ड बघितल्या. आता बघूया आपण मुद्द्याची गोष्ट जी आहे क्लब हाऊस, इथे तुम्हाला मल्टिपल गोष्टीच मिळणार आहेत. सगळ्यात आधी बघूया एक कंप्लीट लँडस्केपिंग. प्रोजेक्टच्या एंट्रीला एक मस्त युनिक लुक देणारं तुम्हाला लँडस्केपिंग आहे, जिथे तुम्हाला हा युनिक शेपमध्ये स्विमिंग पूल मिळतो आहे. स्विमिंग पूलच्या शेजारनं बसायला जागा आहेत, साईडनं तुम्हाला पूर्ण सिट आउट आहेत, कंप्लीट लॉन, पाम ट्रीज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी डन आहेत. पूल आहे इथे बघू शकता की प्रत्येक गोष्ट इकडे सगळ्या गोष्टी इथे डिझाईन झालेल्या आहेत. त्यानंतर मी इकडे परत सिट आउट्स कॉर्नर्स आहेत ह्या साईडला. आणि जे माझ्या मागे तुम्ही बघितला आत्ता तो आहे आपला मेन क्लब हाऊस. वरती सोसायटीचं ऑफिस आहे. खालच्या साईडला जे मिळत आहेत आपल्याला इकडे एक कॅफेटेरिया आहे, जो की फुल्ली फंक्शनल आहे, लोक वापरतात आत्ता. त्यानंतर समोरच्या साईडला जिम आहे आणि दिस इज द बँकेट हॉल. तर म्हणजे कम्प्लिटली एका सोसायटीला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं इथे काळजीपूर्वक नियोजन केलेलं आहे. शापूरजीसारखा मोठा डेव्हलपर आहे, त्यामुळं नियोजनामध्ये कधी त्यांची काही गफलत नाही आहे. आणि ह्या व्यतिरिक्त इथे जे आपल्याला प्राइसिंग स्टार्ट होतं आहे, 2 BHK साधारणतः 88 लाख कोटिंग प्राईज आहे, 3 BHK 1,07 लाख कोटिंग प्राईज आहे, डुप्लेक्स 1,26 लाख ते 32 लाखापर्यंत कोटिंग प्राईज आहे. आणि ह्या सगळ्या कोटिंग प्राइजेसमध्ये मिळणार तुम्हाला स्क्वेअर फीट एक्सपर्टचा चांगला ॲडव्हान्टेज, जिथे आपण देणार तुम्हाला अशोर्ड बॉटम रेट आणि चांगली इन्व्हेंटरी. निअरिंग पोझिशनमध्ये हा प्रोजेक्ट, तसं तुम्हाला युजली असे प्रोजेक्ट बघायला भेटत नाही ज्यामध्ये अम्युनिटीज तर रेडी आहेत आणि टावर बनतो आहे, आणि तसा युजली क्लस्टर भेटत नाही. तर ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी चांगली असू शकते जर तुम्हाला मगरपट्ट्याच्या एकदम जवळच्या रेडियसमध्ये तुम्हाला जर घर हवं आहे. आणि ह्या रेडियसमध्ये भरपूर सारे प्रोजेक्ट्स आलेले आहेत. बिर्लाचं प्रोजेक्ट आलेला आहे, कुमार मॅग्ना सिटी आहे, ईस्ट वर्ल्ड आहे, देन मल्टिपल प्रोजेक्ट्स इथे येत आहेत. विलास जावडेकरांचा अमेरामध्ये नवीन लॉन्च होतो, ज्याच्याबद्दल मी वारंवार वेळी तुम्हाला इंटिमेट करतो आहे. तर ह्या सगळ्या लॉन्चेसबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे, ह्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे, मार्केटमधल्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बेस्ट गॅरंटीड रेट्स हवे आहेत, तुम्ही ह्या सगळ्यांसाठी वरती स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि स्क्वेअर फीट एक्सपर्टला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच मार्केटचे नवीन लॉन्चेस आणि चांगले प्रोजेक्ट्स जे की तुमच्या राहण्यायोग्य आहेत, इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय चांगले रेंटल यील्डच्या अनुसार चांगले प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला आम्ही चांगले रिव्ह्यूज अपलोड करून पाठवतो. तर तुम्ही ह्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. दिस साईड निखिल सायनिंग ऑफ फ्रॉम स्क्वेअर फीट एक्सपर्ट. धन्यवाद.